मित्रांनो, नॅप म्हणजे लहानशी झोप जी तुम्ही दिवसभरात 10 मिनिट, 20 मिनिट किंवा 30 मिनिट जास्तीत जास्त 1.5 तासापर्यंत घेऊ शकता. रिसर्च फ्रॉम हार्वर्ड अँड नासा. मित्रांनो, जर तुम्ही दिवसभरात 20 मिनिट ते 1 तास ह्या ड्युरेशनचा नॅप घेत आहात, युअर मेमरी रिकॉल ॲबिलिटी इम्प्रूव्ह. तुमची लक्षात ठेवण्याची क्षमता याच्यामध्ये वाढ होते. एक्सपेरिमेंट्समध्ये जेव्हा नासाने पायलट्सला उड्डाणाच्या आधी नॅप्स घ्यायला सांगितलं, तेव्हा उड्डाणाच्या परफॉर्मन्समध्ये 34% इम्प्रूव्हमेंट दिसून आली. तर 54% इम्प्रूव्हमेंट इन अलर्टनेस, तर जागरूकतेमध्ये 54% वाढ दिसून आली. रिसर्च बाय मिशिगन युनिव्हर्सिटी. रेग्युलर 20 मिनिट नॅप गिव्ज यू वेल इमोशनल कंट्रोल, लेस फ्रस्ट्रेशन्स. तुमच्या भावनांवरती तुम्हाला योग्य नियंत्रण मिळवायला मदत करतं आणि तुम्ही दिवसभरात कमी फ्रस्ट्रेट होतात. रिसर्च बाय युनिव्हर्सिटी हॉस्पिटल ऑफ लावसेना. जे पेशंट्स रेग्युलर नॅप्स घेतात त्यांच्यामध्ये 48% हृदयविकार होण्याची संभाव्यता कमी झाली. ब्रेन क्लिअर्स द टॉक्झिन्स अँड रिस्टोर्स एनर्जी. जपान या देशामध्ये मित्रांनो एक कन्सेप्ट आहे, इनेम्युरी, स्लीपिंग व्हाईल प्रेझेंट. त्यांच्या संस्कृतीमध्ये ऑफिस व शाळेमध्ये नॅप घ्यायला अलाउ केलं जातं. थोडक्यात या संस्कृतीचा उद्देशच हा आहे, जर तुम्ही खूप काम करताय किंवा खूप अभ्यास करताय आणि तुम्ही थकताय, तुम्ही आहे तिथं थोड्या वेळ झोपू शकता. स्पेन द सिएस्टा कल्चर. मित्रांनो, जुन्या काळात स्पेनमध्ये समुद्रकिनारा होता. दुपारी वातावरण खूप गरम होऊन जायचं. अशावेळी शेतीचं काम जेव्हा केलं जायचं आणि त्यांची जी प्रॉडक्टिव्हिटी आहे, क्वालिटी आहे, ती ड्रॉप होऊन जायची. त्यावेळी तिथल्या लोकांनी एक नवी कन्सेप्ट आणली, द सिएस्टा कल्चर. म्हणजे सकाळी काम, दुपारी झोप, संध्याकाळी पुन्हा काम.